आज आपल्या सोबत आहेत ओम बाबर आणि अभिनव माळी. दोघांचंही सैनिक स्कूल चंद्रपूरसाठी निवड झालेली आहे आणि ते आपल्याला आज त्यांचा प्रवास आणि मार्गदर्शन कसं आहे, पेपरचा अभ्यास कसा केला होता, त्यांना शिक्षकांची साथ कशी भेटली अभ्यासामध्ये, त्याचबरोबर त्यांचं डेलीचं शेड्यूल कसं होतं, घरच्यांचा सपोर्ट कसा होता, तर सर्व त्या गोष्टीबद्दल ते बोलणार आहेत आपल्याशी. आणि ओव्हरऑल त्यांची स्ट्रॅटर्जी सांगणार आहेत. आपण त्यांना विचारणार आहे की त्यांनी प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास कसा केला होता, कसा अभ्यास केला होता त्यांनी मॅथ्ससाठी, GK साठी, इंग्लिश, IT साठी. आणि खूप त्यांचा स्कोअर भारी आलेला आहे. दोघांच्याही चंद्रपूर सैनिक स्कूलसाठी निवड झालेली आहे. एकाला 372 मार्क्स आहेत, एकाला 346 मार्क आहेत. तर सुरुवात करू आपण ओम पासून. ओम स्वतःबद्दल माहिती सांगेल. माझे नाव ओम नानासाहेब बाबर, जेडुपाळे कडेगाव इथे राहतो, जिल्हा सांगली. आणि 2022 साली आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रेसिडेन्सीसाठी कराडमध्ये आलेलो आणि त्या वर्षी मला 308 मार्क पडलेले, पण तिथे काही लागले नाही माझी कुठली स्कूल. मग सेकंड ट्राय दिला 2023 आणि त्याच्यात मला 370 मार्क भेटले. आणि यावर्षी पहिल्याच राऊंडमध्ये मला चंद्रपूर सैनिक स्कूल भेटलेले आहे. नमस्कार, माझं नाव अभिनव विक्रम माळी आहे. मी कडेगाव जिल्हा सांगली इथे रहिवासी आहे. मी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 2023 मध्ये जॉईन केली होती. मला यावर्षी 346 मार्क पडले आहेत व माझी निवड चंद्रपूर सैनिक स्कूलसाठी निवड झालेली आहे. तर दोघांचेही अभिनंदन माझ्याकडून. दोघंही चंद्रपूरसाठी सिलेक्ट झालेत आणि खूप चांगला स्कोअर त्यांनी घेतलाय सैनिक स्कूलच्या पेपरमध्ये. तर ओमचा प्रवास होता तो 2 वर्षाचा प्रवास होता. त्याला गेल्या वर्षी 308 मार्क पडले होते, यावेळी त्यानं 370 मार्क घेतलेले आहेत. आणि चंद्रपूर जे त्याला सैनिक स्कूल पाहिजे होतं ते त्याला भेटलेलं आहे. तर आज आपण त्याच्याकडून माहिती विचारूया की त्यानं कोणते पुस्तक वापरलेले त्याच्या अभ्यासासाठी. तर ओम आपल्याला सांगेल. तसे मी मॅथ्ससाठी RD शर्मा, ओव्हरऑलसाठी आर्यात अग्रवाल, आणि जे नोट्स होते सायन्स किंवा SS ते आम्हाला सरांनी स्वतः दिलेले, स्वतःचे बनवून दिलेले, ते वाचायचं. परत NCERT प्रेफर करायचं मी सोशल सायन्स आणि जनरल सायन्ससाठी. आणि हे जनरल सायन्सचा मला खूप हे होतं, म्हणजे मला काही कळायचं नाही जनरल सायन्सचं, पण ते बुक्स आले NCERTचे, मग त्याच्यानं मी प्रेफर केले, काही नोट्स काढले स्वतःचे, हायलाइट केले, मग ते बुक्स मी प्रेफर केले. जास्तीत जास्त मी NCERT प्रेफर केलेलं. बाकी इंग्लिश, IT साठी. IT साठी इंग्लिश मी जे मॅम नोट्स द्यायचे तेच प्रेफर करायचो, आणि अग्रवालचे काही असते ते द्यायचो. आणि IT साठी मी अग्रवाल प्रेफर करायचो जास्त करून. ओके, अभि सांगेल आपल्याला. मॅथमॅटिक्स साठी RS अग्रवाल, RD शर्मा याचे पुस्तक सर प्रोव्हाइड करायचे आणि आम्ही त्यातून प्रॅक्टिस करायचो. आणि माझं मॅथ्स वीक असल्यामुळे मला कमी मार्क पडायचे स्टार्टिंगला, पण सरांनी मला गाईड केले व कसे कसे कुठून एक्झाम्पल चालू करतात, कुठून एंड करतात, कसं सोडवतात ते सगळं त्यांनी समजवले व माझा मॅथ्समध्ये स्कोर चांगला आला. नंतर इंग्लिशमध्ये मॅम नोट्स प्रोव्हाइड करायच्या, त्याच्यानुसार मी स्टडी करायचो, ते जे सांगतील ते नोट डाऊन करायचं. सोशल सायन्स आणि जनरल सायन्ससाठी मी NCERTचे बुक्स प्रिफर करायचो व जे UPC साठी जे लहान बुक्स असतात त्यात जनरल सायन्सचे, सोशल सायन्सचे पूर्ण क्वेश्चन्स असतात, क्वेश्चन बँक, हे सगळे मी बघायचो व वाचायचो व त्याच्यावरनं माझं सोशल सायन्स व जनरल सायन्स स्ट्रॉंग झाले. व IT ला आम्हाला उदय सर नोट्स प्रोव्हाइड करायचे, कसा फॉर्म्युला असतो आणि काय कसे सोडवायचे सांगायचे व आम्हाला उदय सर प्रिंट प्रोव्हाइड करायचे. ओके, तर आपल्याला दोघेही इथं मार्क सांगतील त्यांना कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहेत. आणि आपण आता ओव्हरऑल प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट त्यांचा अभ्यास कसा होता ते बघूया. तर ओम त्याचे मार्क सांगेल प्रत्येक विषयाचे. मॅथ्समध्ये मला 200 पैकी 192 मार्क पडले. IT मध्ये 50 आउट ऑफ 48, GS मध्ये जनरल सायन्समध्ये 50 आउट ऑफ 48, सोशल सायन्समध्ये 50 आउट ऑफ 42 आणि इंग्लिशमध्ये 50 आउट ऑफ 40. आणि अशी सगळी मला टोटल 400 पैकी 370 मार्क पडलेला आहे. बर, मला मॅथमॅटिक्स मध्ये 200 पैकी 180 मार्क्स पडले होते. IT ला 42 मार्क्स पडले होते, जनरल सायन्सला 42 मार्क्स पडले होते, इंग्लिशला 38 मार्क्स पडले होते व सोशल सायन्सला 44 मार्क्स पडले होते. बर.
तर आपण आता बघितलं की ओमचा जो मॅथ्स सब्जेक्ट आहे तो खूप यामध्ये स्ट्रॉंग दिसत आहे आपल्याला त्याच्या मार्कावरून. तसेच मॅथ्स IT यामध्ये त्यानं खूप चांगला स्कोअर केलेला आहे. बाकीच्या सब्जेक्टमध्ये देखील त्याचा खूप स्कोअर भारी आहे आणि ओव्हरऑल 370 मार्क त्याला पडलेले आहेत यामध्ये. तर सुरुवात आपण मॅथ्स पासूनच करू. तर ओमने मॅथ्सचा अभ्यास कसा केला होता परीक्षेसाठी तो आपल्याला माहिती देईल. मॅथ्स मी अग्रवाल पहिल्यांदा प्रेफर केलेली. जे अग्रवाल पूर्ण सोडवून झाल्यावर मी RD शर्मा घेतली. RD शर्मा मध्ये जे कन्सेप्ट होते ते घेतले. जास्त त्यातले काही सम सोडवले नाही, कन्सेप्ट बघितले. कन्सेप्ट बघितल्यावर ते मी एक बुक केलेली त्याच्यासाठी, नोट्ससाठी स्वतःचे शॉर्ट नोट्स लिहिले, फॉर्म्युले लिहिले आणि हे सगळं करून जास्तीत जास्त किती एक्झाम्पल सोडवत होईल तेवढे सोडवले. आणि हे सगळं सोडवल्यानंतर जे डाऊट असते ते सरांना विचारत गेलो. सरांनी तसेच शिकवले आम्हाला, खूप छान शिकवले मॅथमॅटिक्स. रणजित सर असतील, राठोड सर असतील, परत थोरात सर असतील, यादव मॅम असतील, तर सगळ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणून मला 200 पैकी 192 मार्क पडले. आणि हे हे सगळं मी माझ्या हार्डवर्क आणि माझ्या टीचर साठी देतो. आणि अशा प्रकारे मी माझे मॅथ इम्प्रूव्ह केले. बरं, आता आपल्याला अभि सांगेल, कारण का अभि जो जसं म्हणला की त्याचं मॅथ्स जरा वीक होतं, तर त्याच्यावरती आपण फोकस करू की त्याने इम्प्रुव्हमेंटसाठी काय केल्या होत्या गोष्टी आणि पुस्तकांचा यूज कसा केला होता त्याच्या डेलीच्या अभ्यासामध्ये. सर्वप्रथम मी जेव्हा क्लास जॉईन केलं तेव्हा माझं मॅथ्स खूप वीक होतं. 1-2 पहिल्यांदा मॉक टेस्ट झाल्या, तर त्यात मला मॅथ्सला खूप कमी मार्क आले. पण त्यामुळे झाले की असे झाले की मला टोटल मार्क्स मध्ये 250 पण क्रॉस करता आले नाही. पण नंतर मी त्याच्यावरती बघितलं काय काय माझं चुकतंय, काय काय काय. मी सरांना डाऊट विचारले असे काय काय करायचे. मग सरांकडनं मी बुक्स घेतले सोडवायला आणि सगळे बुक्स सोडवले. जे डाऊट असायचे ते नेहमी लिहून काढायचो आणि ते सॉल्व्ह करायचो. आणि सगळे फॉर्म्युला मी एकत्र एक दिवसात दररोज एक रिव्हिजन करायचो. दररोज एक फॉर्म्युला पाठ करायचो आणि मित्रांना विचारायला लावायचो. आणि ह्याने करून माझं फॉर्म्युला सगळे लक्षात राहिले व माझे मॅथमॅटिक्स हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागले. आणि जसे मी नोव्हेंबरमध्ये रेसिडेन्शियल जॉईन केले तसं मला अजून मॅथ्स सोडवायला संधी भेटली व मला टाइम सुद्धा जास्त भेटला मॅथ्स सोडवण्यासाठी. मी मॅथ्सकडे जास्त फोकस दिला आणि सरांनी व मॅडमनी दोघांनी मला गाईड केले व मला शेवटी मॅथ्समध्ये 200 पैकी 180 मार्क्स पडले. बरं, तर आता आपण बाकीचा पुढचा सब्जेक्ट आहे मॅथ्स नंतर IT साठी कसा अभ्यास केला होता आणि प्रॅक्टिस कशी करावी या सब्जेक्टची ते आपण दोघांकडून थोडक्यात माहिती बघूया. IT असा खूप अवघड सब्जेक्ट नाही, सोपा सब्जेक्ट आहे. सगळ्यांना त्या मेजॉरिटी स्टुडंटला त्याच्यात खूप चांगले मार्क भेटतात. कारण की त्याच्यात कुठलाही फॉर्म्युला नाहीये किंवा कुठले असे हे नाहीये. पण त्याच्यात जर आपण त्याला समजून घेतलं नाही तर त्याला खूप इझिली आपण सोडवू शकतो. त्याचे जास्तीत जास्त किती एक्झाम्पल असते ते सोडवायला हे जास्तीत जास्त आपण प्रेफर केले पाहिजेत. आम्ही तिथं रेसिडेन्सीला आम्हाला सर 200 क्वेश्चन 150 क्वेश्चन आम्हाला सोडवायला द्यायचे. ते आम्ही सर म्हणायचे पुढच्या दिवशी सोडवून पाहिजेत. मग आम्ही रात्री ते सोडवायचो. ते जर कळलं नाही तर सरांना डाऊट विचारायचो. आणि असं करून मॉक टेस्टचे एक्झाम्पल, परत डेली पेपर्स, त्याच्यातले सगळे एक्झाम्पल, त्याच्यातले डाऊट्स आणि हे सगळे जे क्वेरी होते ते सगळे सॉल्व्ह करून सरांना क्वेश्चन विचारून ते अजून परफेक्ट होत गेलं. आणि हे सगळं परफेक्ट झाल्यावर मला खूप आवड आली आय टी सब्जेक्ट, कारण की त्याच्यात खूप स्कोर व्हायचा. आणि लास्टली मला जेव्हा फायनल पेपर होता, फायनल पेपर मध्ये एक क्वेश्चन जो आला नाही तो म्हणजे त्याचा मिनिंग मला माहित नव्हता आणि मला वोकॅब्युलरीचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून तर एक क्वेश्चनचा मार्क गेला माझा. आणि तशी करून मला 50 आउट ऑफ 48 मार्क भेटले IT मध्ये. ओके, अभि सांगेल. मला पहिल्यांदा क्लास जॉईन करायच्या आधी IT बद्दल काहीच माहित नव्हतं, कारण की त्याच्या आधी मी कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलीच नव्हती. तर मला आल्यानंतर उदय सरांनी सर्व IT शिकवला आणि नंतर कळालं की असं हे सोडवायचं असते, असं एक करायचे नसते आणि सगळे इन्स्ट्रक्शन IT मधल्या कळल्या. मग हळूहळू मी पेपर सगळे सॉल्व्ह करायला घेतले. पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले, त्यात IT चे कसे एक्झाम्पल असते ते बघितले. पुन्हा उदय सर आम्हाला प्रिंट प्रोव्हाइड करायचे, ते पुढच्या आठवड्यात आम्हाला पूर्ण करून आणायला लावायचे.
आणि आम्ही ते 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 आम्हाला ऍडिक्ट झाल्यासारखं होतं ते, की कसं की एक क्वेश्चन सोडवला की पूर्ण प्रिंट सोडव वाटायची. तर आम्हाला हे सगळ्यात मोठा फायदा होता की आयटी आयटी एकदा सोडवायला घेतले की मन लागायचे आयटीत, आणि आयटी सोपं जायचं सगळ्यांना. आणि जास्त करून केस मध्ये असं होतं की पोरांना आयटी मध्ये जास्त मार्क पडतात बाकी सगळ्या सब्जेक्ट मध्ये, कारण की पोरांचा फेवरेट सब्जेक्ट इथं आल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सायन्स स्कूलच्या आयटी फेवरेट सब्जेक्ट होतो, आणि हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे, आणि ह्या सब्जेक्ट मध्ये मुलांना जास्त मार्क पडतात. बर. तर आता आपण इंग्लिशची स्ट्रॅटर्जी जाणून घेऊया. ओम पासून सुरुवात करू. ओम आपल्याला इंग्लिश स्ट्रॅटर्जी सांगेल. इंग्लिशमध्ये माझं वोकॅब खूप कमी होतं. मला इंग्लिश सब्जेक्ट एवढा आवडत नव्हता. पण जसं मी रेसिडेन्सीला इन्व्हॉल्व होत गेलो तसं मी मला बुक गावले, त्याचं नाव होतं बाळासाहेब शिंदे. ते मी प्रेफर करायला गेलो, आणि जे मी डिपेंडेंट होतो तर मॉक टेस्ट आणि जे आणि डेली पेपरवर जे क्वेरी यायचे ते सर मॅडमला विचारायचे किंवा माझे फ्रेंड्सला विचारायचे, आणि ते जसं जसं तसं मी करत होतो. एवढं काय कळत नव्हतं इंग्लिशचं, मला खूप हार्ड जायचं. सगळ्यात हार्ड सब्जेक्ट माझा इंग्लिश होतं. ओके. अभि सांगेल आपल्याला. माझ्यासाठी माझ्यासाठी इंग्लिश सब्जेक्ट हा मॉडरेट सब्जेक्ट होता. मी जास्त त्याकडे लक्ष नव्हतं देत. मी सुद्धा ओम सारखं मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस पेपरवरती डिपेंड असायचो. मी जे मला कळायचे नाही ते मी सर किंवा मॅडमला विचारायचो, आणि राहिलेले फ्रेंड्सला विचारायचो, आणि असं करून थोडं थोडं करून मी इंग्लिशची वोकॅब्युलरी थोडी थोडी करून वाढवली. ठीक आहे. तर आपण आता महत्वाचा सब्जेक्ट आहे अनस्कोरिंग, जीके आणि जीएस, त्याबद्दल माहिती घेऊया. आवाज येतोय? जीके जीएस हा स्कोरिंग मध्ये जरा अवघड सब्जेक्ट आहे माझ्या याने, कारण की त्याला खूप पाठ करायला लागतो आणि त्यासारखं रिवाज करायला लागतं. जास्त रिवाज केले नाही, म्हणजे डेली रिवाज जर नाही केले तर ते डोक्यातून जातं, कारण किती फिट करणार आपण. आणि त्याच्यासाठीच मी जनरल सायन्स म्हणजे जीएस साठी मी जे एनसीआरटीचं जीएस होतं ते पूर्ण पाठ केलेलं. म्हणजे जे अख्खी बुक होती ती सगळी माझ्या डोक्यात फिट केलेली जेवढी होईल तेवढी. आणि जे होते एस होता त्याच्यामध्ये जॉग्राफी, हिस्ट्री, सिविक्स, हे जे वेगवेगळे बुक होते ना, त्याचे जेवढे होईल तेवढे मी त्याचं लक्षात घेतलेलं, ते पॉइंट लक्षात घेतलेले जॉग्राफीचे. नंतर शेवटी मला अभिकडनं कळलं की 7वीचे पण क्वेश्चन येतात, आणि 7वीचे क्वेश्चन येतात म्हणल्यावर सरांनी पण व्हिडिओ दाखवायला सुरू केले आम्हाला. जीएस जीकेचे जास्त करून आम्हाला व्हिडिओ दाखवायचे सर, कारण की ते पिक्चर आम्हाला लक्षात राहील म्हणून. आणि तसे करून 7वीचे आणि 8वीचे दोन्ही स्टँडर्डचे मी अभ्यास केला. 8वीचे सायन्सचे जे आधी बोलले मी सगळी पाठ केलेली मी. आणि तसं करून मला जनरल सायन्सला 48 आणि सोशल सायन्स मला खूप अवघड जायचा. नॉर्मली त्याच्यामध्ये सोशल सायन्समध्ये 22-26 मार्क पडायचे, पण लकीली मला मेन पेपरमध्ये मला 42 भेटले, 50 आउट ऑफ, आणि जनरल सायन्समध्ये 48 भेटले. खूप भारी स्कोर आहे 42 आणि 48 मार्क, म्हणजे खूप भारी स्कोर आहे जीके जीएस मध्ये. शक्यतो एवढे मार्क पडत नाहीत कुणाला, कारण का खूप सिलेबस वास्ट आहे आणि पेपरचा पॅटर्न देखील यावेळी वाढलेला होता, हाय होता. अभि सांगेल, अभिला देखील 48 मार्क्स आहेत, आणि बाकीचं तू सांगेल कसा अभ्यास केला होता. मला सोशल सायन्स हा सब्जेक्ट जास्त नव्हता आवडत, पण त्यातील हिस्ट्री पार्ट खूप आवडायचा. तर हिस्ट्रीचा मला कुठलाही प्रश्न विचारला की मला सहज यायचा, त्यामुळं हिस्ट्रीचा मी जास्त अभ्यास करायला मला लागला नव्हता. फक्त मला सिविक्स आणि जॉग्राफीकडे लक्ष द्यायला लागलं होतं. आणि जसं मी एक दिवशी मी व्हिडिओ बघत होतो, त्यानंतर मी एक पेपर बघितला. त्यात जास्त करून प्रश्न सैनिक स्कूलचे पेपरमध्ये 7वीचे होते. मग ते 7वीचं पुस्तक सुद्धा मी प्रिफर केलं, आणि 7वीचं एनसीआरटी पुस्तक सगळं वाचून काढलं, हिस्ट्री, सिविक्स, जॉग्राफी, आणि ते सगळं क्लिअर झालं. आणि शेवटी ह्या वर्षीच्या पेपरमध्ये 7वीचे खूप प्रश्न आले होते, ते सगळे मला सुटले. आणि हे फक्त एनसीआरटी पुस्तकांमुळे सगळे प्रश्न सुटले. आणि सायन्सचं म्हणलं तर सुरज सरांनी आम्हाला खूप चांगले सायन्स शिकवले, सगळं आमचं डाऊट क्लिअर केले.
सगळे थेअरी ते सगळे फिजिक्सचे क्वेश्चन सोडवून घेतले, सगळे त्यांनी नीट सोडवून घेतले, व्हिडिओ दाखवले, त्यामुळे आम्हाला सगळे कळाले. वरून जास्त करून त्यांनी MCQ चे ते क्वेश्चन आन्सर घ्यायचे आणि ते बायहार्ट करायला लावायचे आणि ते नंतर विचारायचे. ते बायहार्ट केल्यानंतर सगळे डोक्यात फिट झाले आणि त्यातले बरेच प्रश्न फायनलच्या पेपरला पडले आणि त्याचा खूप जास्त फायदा झाला. ओके, तर आपण सर्व विषयाची स्ट्रॅटर्जी बघितलेली आहे आता. तर आता आपण त्यांना विचारणार आहे की त्यांचा डेलीचं शेड्यूल कसं होतं, म्हणजे दिवसभर ते कितीला उठायचे, रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करायचे, सेल्फ स्टडी किती असायचा, लेक्चर्स किती वेळ असायचे त्यांचे, बाकी खेळण्या वगैरेचा पण पार्ट होता जे की खूप महत्वाचं आहे. त्यांनी शाळेच्या युथ असल्यामुळे, लहान असल्यामुळे देखील 8वी 6वी त्या मुलांना खेळण्यासाठी द्यायचे. तर ते कसा टाइम त्यांचा यूज करायचे पूर्ण दिवसभरातला आणि शेवटपर्यंत त्यांनी कसं डिसिप्लिन ठेवलं तर ते सांगतील. सुरुवात ओमपासून करू. आम्ही सकाळी 5:30ला उठायचो. त्या ते 6:30 पर्यंत आम्ही एक्सरसाइज करायचो. त्याच्यानंतर आम्हाला फ्रेश व्हायला म्हणजे आंघोळीला वेळ द्यायला जायचा 7:30 पर्यंत. 7:30 पर्यंत सगळं आवरायचं आणि 8 o'clock 7:30 to 8 o'clock आम्ही अभ्यास करायचो, रिवाइज करायचो म्हणजे टेबल्स असतील, फॉर्म्युले असतील आणि नंतर बरोबर 8 वाजता आम्हाला नाश्त्याला बोलवायचे. 8 वाजता नाश्ता आणि 7:15 पर्यंत आमचा सगळा नाश्ता व्हायचा आणि तिकडून आम्हाला पेपर दिले जायचे. 3 तासाचा पेपर असायचा. मग 1 वाजता सुटायचा. 1 वाजता मग आम्हाला जेवण द्यायचं दिलं जायचं. जेवण झाल्यानंतर तिकडून लेक्चर 5 पर्यंत लेक्चर असायचे आणि 5 ते 6:30 पर्यंत आम्हाला खेळायला द्यायचे. आम्हाला व्हॉलीबॉल असेल, खो खो असेल, खूप काही आणि नंतर ते झाल्यानंतर आम्हाला फ्रेश व्हायला टाइम द्यायचे. फ्रेश होऊन झाल्यावर बेड आवरायचा आणि जरा अभ्यास करत बसायचं. मग 8:30ला आम्हाला जेवणाला बोलायचं. मग जेवण झाल्यावर आम्ही जरा फिरायचो एक 5-10 मिनिटं आणि नंतर आम्ही अभ्यासाला बसायचो. नॉर्मल टायमिंग आमचं 11 o'clock आणि कधी कधी खूपच असं उद्या मॉक टेस्ट असेल किंवा फायनल पेपर जवळ आलाय मग आम्ही जरा टाइम एक्सटेंड करायचो. 12 किंवा 12:30 1 AM पाशी आम्ही अभ्यास करायचो. मग आम्ही झोपायला जायचो आणि असं आमचा रेग्युलर हाच शेड्यूल असायचा. तर थँक्यू. अभि सांगेल. माझा सुद्धा शेड्यूल ओम सारखाच होता, फक्त मी एंडिंगला रेसिडेन्शियल म्हणजे वर्षाच्या एंडिंगला आल्यामुळे माझा रेसिडेन्शियलचा शेड्यूल खूप टाईट होता. जास्त करून आम्हाला स्टडीज घ्यायचे आणि खेळायला थोडा वेळ भेटायचा, पण त्या थोड्या वेळात पण मी खूप एन्जॉय केले आणि खेळल्यामुळे मला खूप रिफ्रेशमेंट झाले आणि त्यामुळे मला अभ्यास करताना खूप सोपे व्हायचे, कारण की खेळून आल्यानंतर मी फ्रेश व्हायचो आणि अभ्यासाला मन लागायचं आणि त्यामुळं थोडा वेळ मी अभ्यास करायचो पण ते खूप उपयोगी पडायचं. बरं, तर आता आपण त्यांचं डेलीचं शेड्यूल वगैरे विचारलं. तर त्यांच्या लास्ट शेवटी डेली मॉक टेस्ट व्हायच्या. तर मॉक टेस्टच्या सरावामुळे त्यांचा भरपूर स्कोअरमध्ये वाढण्यासाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी खूप मदत झालेली आहे. आणि मॉक टेस्ट शेवटी त्यांचे मार्क किती यायचे स्टार्टिंगला, नंतर त्यांनी इम्प्रूव्हमेंट कितीपर्यंत केली, मिनिमम मार्क किती होते, मॅक्सिमम कितीपर्यंत आता गेले, आणि मॉक टेस्टचा ओव्हरऑल स्टडीमध्ये तिथं त्यांचा किती यूज झाला ते बघायचंय. आणि ज्यावेळी कमी मार्क पडायचे त्यावेळी ते कधी त्यांना नर्वस फिलिंग व्हायचं का, आणि जर तसं झालं अभ्यासामध्ये जर मन लागत नसेल तर ते त्यावेळी काय करायचे हे आपण विचारणार आहे आता. ओम सांगेल तो काय करत होता. मॉक टेस्ट दर संडेला व्हायचे आमची. संडे नंतर मंडेला आमचे रिझल्ट यायचे मॉक टेस्टचे रिझल्ट आले आम्हाला मार्क कळायचे. आणि पहिल्या मॉक टेस्टमध्ये मला इतकं काय आठवत नाही, पण रेग्युलर मॉक टेस्टमध्ये मला 300 क्रॉस करून 300च्या काठावर असायचो मी. 300च्या काठावर असायचो आणि 300 क्रॉस केलं म्हणजे असं वाटायचं खूप मोठं काहीतरी काम केले. आणि रँकिंग असायचे, आयकॅनच्या रँकिंग असायचे, पहिला, दुसरा, तिसरा. आणि त्याच्यामध्ये सर सांगायचे ही रँक आली बाबा तुझी, म्हणजे कुठं मागे पडलास. प्रत्येक सब्जेक्टचे आम्हाला मार्क कळायचे.
आणि त्याच्यावर आम्ही फोकस करायचो. ज्या सब्जेक्टमध्ये आम्हाला कमी पडले ते फोकस केलं. परत एकदा एक वीक नंतर जे आमचा अभ्यास केला त्याच्यावर आम्ही वीक पडलं त्याच्यावर आम्ही काम करायचो. आणि मग ते आम्हाला नेक्स्ट संडेला कळायचं बाबा अजून किती काय कमी पडले. नंतर मॉक मॉक टेस्टला जर कमी मार्क पडले तर खूप नर्वस व्हायचो मी. आणि नंतर आम्हाला सर सांगायचे बाबा नर्वस नको, अजून खूप परीक्षा आहेत, ही पहिली परीक्षा नाही किंवा फायनल पेपर नाहीये तुझा, अजून खूप पेपर द्यायचे. जास्त अभ्यास कर, जास्त तुला कळेल. आणि मार्क्स शेवटी शेवटी माझे इम्प्रूव्ह होत चालले. शेवटी शेवटी जशी एक्झाम जवळ आली मेन तशी माझे मार्क्स इम्प्रूव्ह होत चालले. आणि माझा जो हायएस्ट स्कोर होता मॉक टेस्टचा तो होता 352. आणि मेन पेपरला माझा हायएस्ट झाला तो म्हणजे 370. आणि तसे आमचे जे मॉक टेस्ट ते हार्ड काढायचे, मुद्दामून हार्ड काढायचे. कारण जर हार्ड काढले तर जो मेन पेपर आहे तो सोपा जाणार आहे. हार्ड काढल्यामुळे तसे त्याच क्वेश्चनची आम्हाला सवय व्हायची. आणि त्या क्वेश्चनची सवय झाल्यामुळे जे मेन पेपरचे क्वेश्चन असायचे ते फालतू वाटायचे आम्हाला. कारण की ह्याच्यापेक्षा जास्त लेवलचे आम्ही सोडवलेत, तसे क्वेश्चन आम्ही सोडवलेत. आणि तसे पेपर आमचे सर किंवा मॅडम काढायचे सुद्धा. सो ह्याचा आम्हाला खूप बेनिफिट झाला. आणि मॉक टेस्ट आम्हाला खूप बेनिफिशियल ठरली होती. सो मॉक टेस्ट आता अभि सांगेल. माझी मॉक टेस्ट स्टोरी खूप वेगळी आहे. कधीतरी किती तरी वेळा मला क्लाइंब करायला आलं आहे आणि किती वेळा तरी मी घसरलो आहे. पहिल्यांदा जेव्हा मॉक टेस्ट चालू झाले तेव्हा मला 250च्या खाली पडायचे पहिले 2-3 मॉक टेस्ट मध्ये. मग तेव्हा वाटायचे की 280, 290, 300 हे खूप मार्क आहेत, सहज पडणार नाहीत. तर आम्ही त्यासाठी स्टडी केला. मग माझ्यावर असं व्हायचं की मी जेव्हा एका सब्जेक्टचा स्टडी करायचो पुढच्या मॉक टेस्टसाठी, तर पुढच्या मॉक टेस्टमध्ये त्या सब्जेक्टमध्ये चांगले पडायचे पण बाकी सब्जेक्टमध्ये मी कमी पडायचो. तर तो नेहमी प्रॉब्लेम येत होता. पण एक वेळ मी ठरवलं आता ह्या वेळी असं ह्यो स्टडी करायचा, पडू दे मग पुढच्या वेळी दुसऱ्या सब्जेक्टमध्ये कमी. मग असं करत करत मी सगळ्या सब्जेक्टमध्ये थोडे थोडे करून मार्क वाढवले. आणि हळूहळू माझे मॉक टेस्टमध्ये मार्क सुद्धा वाढायला लागले. मग पहिल्यांदा मला मॉक टेस्टमध्ये 300 पडले तेव्हा मी माझ्या पालकांना दाखवले. पण पालक संतुष्ट नव्हते, त्यामुळे त्यांनी मला अजून अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तर मी अजून अभ्यास करायला लागलो आणि माझी हळूहळू डेव्हलपमेंट अजून व्हायला लागली. मी सगळं डाऊट सरांना विचारायचो आणि सगळे डाऊट सर जरी नाही आपण सांगितले तरी सगळे डाऊट सर क्लिअर करून द्यायचे. आणि त्यामुळे सगळं मला सोपं जायला लागले. आणि जसं मी रेसिडेन्शियलला आलो तसं माझे मार्क्सची ग्रोथ डबल व्हायला लागली. आणि जी मी एक्सपेक्ट करून होतो तेच झाले की मार्क खूप वाढले आणि अचानक खाली यायला लागले. नंतर मी काय त्यात फॉल्ट काय आहे माझ्यात ते चेक केला. फॉल्ट चेक केल्यानंतर मला कळाले की माझे मॅथमॅटिक्स मध्ये बारीक बारीक चुका होत आहेत. GK GS मध्ये माझे गोल चुकीचे होत आहेत, माझं लक्ष नाहीये. मग मी हे सगळं बघितलं आणि नंतर प्रॅक्टिस पेपर मध्ये मी हळूहळू सुधारणा करू लागलो. आणि त्यानंतर माझे परत मार्क्स वाढू लागले. शेवटच्या मॉक टेस्टला मला थोडेसे कमी पडले तर मी होप्स हारून घेतो की माझं सायन्स स्कॉलर सिलेक्शन होईल म्हणून. पण मला टीचर्सना आणि पॅरेंट्सनं प्रोत्साहन दिलं की काय नाही होत, तू अभ्यास कर, आम्ही बघतो होतंय का नाही सिलेक्शन. मग मी अभ्यास केला आणि पॉझिटिव्हिटी मनात ठेवली. पॉझिटिव्हिटी मनात ठेवल्यामुळे मला शेवटी 346चा मोठा स्कोर करता आला. आणि या सगळ्यासाठी मी टीचर्स आणि पॅरेंट्स खूप धन्यवाद करतो. तर आता हे सांगतील त्यांची चंद्रपूर सैनिक स्कूलसाठी निवड झाले, तर त्यामध्ये त्यांची मेडिकल प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी शेवटी ऍडमिशन पण कन्फर्म केलेलं आहे. तर मेडिकलमध्ये काय काय गोष्टी होतात? आमचं रिपोर्टिंग टायमिंग होतं मेडिकलसाठी 6:30 होतं. पण आम्हाला एक दिवस आम्ही तिथं जाऊन बघितलं कसं आहे. मग त्यांनी सांगितलं 6 वाजता तिथं हजर राहावा. मग आम्ही पुढच्या दिवशी खाऊन पिऊन तिथं पोचलो. 6लाच पोचलेलो. सगळे पॅरेंट्स आलेले, खूप लांब लांबून आलेले. मग 6:30 झाले, 8:30 झाले. मग आम्हाला सगळे साईन करून ते आमचे फोटो काढले, कम्प्युटरवर फोटो काढले. मग आम्हाला चेस्ट नंबर दिला. माझा टेस्ट नंबर 309 होता.
मग आम्हाला आमचे वेट चेक केलं, हाईट चेक केला आणि चेस्टची साईज चेक केलं. मग आम्हाला बस घ्यायला आली. मग आम्ही बसमध्ये बसून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आमचं पहिल्यांदा ऑडिओमीटर रेकॉर्ड चेक करण्यात आला. म्हणजे ते एक हेडफोन देतात, तिथून ते एका साईडून आवाज सोडतात आणि आपण सांगायचं असते की कुठल्या साईडून आवाज आलेले आहे. आणि ते झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या बिल्डिंग मध्ये नेलं त्यांनी. त्यांनी नॉकनी चेक केलं, नॉकनी लिम्स हे चेक केलं. नॉकनी मध्ये मग त्यांनी बघितलं की त्यांनी असं सरळ उभा राहायला लावलं आणि त्यातून गुडघ्यांमधून पायातून 3 बोट अशी आरपार गेली पाहिजे. तर आमच्या दोघांची सुद्धा आरपार गेली बोट आहेत, त्यामुळे आम्ही त्यात फिट आलो. त्यानंतर आमचे फ्लॅट फूट चेक केले, ते पण आम्ही फिट होतो. त्यानंतर आमचे लिम्स चेक केले, ते सुद्धा नीट होते. त्यानंतर आमचं ए रिपोर्ट घेतला आणि मी ए रिपोर्ट साठी खूप घाबरलेलो होतो, कारण की त्यांनी सांगितलेलं कानातील वॅक्स काढून यायचे आहे. पण काही प्रॉब्लेममुळे मला कानातील वॅक्स काढता आले नव्हते. तरी सुद्धा बाय लक मी तिथं गेलो आणि तिथं त्यांनी बाहेरच्या बाहेर पाहिले आणि बाय लक मी तिथं फिट आलो. त्यानंतर आमचे डेंटल चेकअप केला. त्यात ते पॉइंट्स मोजायचे. काही काही जणांचे 20 आले, काही काही जणांचे 18 आले. फक्त त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की 14 पॉईंट्सच्या वरती आलं पाहिजे. 14 पॉईंट आणि 14 पॉईंट्सच्या खाली नाही आले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी आयचा चेकअप केला आणि आयचा चेकअप सगळ्यात डिफिकल्ट चेकअप होता, कारण की त्यात बरेच पोरं रिजेक्ट झालेले होते. टोटल आम्ही 19 मुलं गेलो होतो, त्यातील 16 मुलं पास झालो, फिट झालो आणि 3 मुलं अनफिट झाली आणि ती तिन्ही मुले आईच्या ह्याच्यात अनफिट झाले होते. आणि आईच्या ह्याच्यात पहिल्यांदा त्यांनी आम्हाला चष्मा घालायला लावला. त्यातील एक साईड त्यांनी ब्लर केली आणि 6x6च्या अंतरावर त्यांनी स्क्रीनवरती अक्षर दाखवली, ती आम्हाला वाचायला लावली. ती आम्ही सक्सेसफुली रीड करू शकलो. आणि त्यानंतर त्यांनी आमची कलर ब्लाइंडनेस टेस्ट पाहिली. त्यांनी एका पुस्तकमध्ये डॉट डॉट होते सगळे आणि त्यात एक अंक लपलेला होता. त्यांनी ते अंक वाचायला लावला आणि आम्ही दोघांनी सक्सेसफुली ते अंक वाचून दाखवले. त्यानंतर आम्ही ब्लड आणि युरिन टेस्ट साठी रूम मध्ये गेलो. त्याच्यामध्ये आमचे ब्लड काढला आणि युरिन काढून आणायला लावले एका डब्बीमध्ये. ते आम्ही त्याचे जमा केले आणि नंतर आम्ही एक्सरे काढायसाठी एक्सरे रूम मध्ये गेलो. तर आम्हाला मशीन मध्ये असं मिठी मारायला लावलेली. मग ते एक्सरेचा रिपोर्ट आणि ब्लड आणि युरिनचा रिपोर्ट अजून यायचा बाकी होता. बाकी सगळ्यामध्ये आम्ही फिट झालेलो. त्याचा रिपोर्ट राहिलेला, त्यात तिघांचा 3 ह्याचा रिपोर्ट राहिलेला. त्याच्यामुळे आम्हाला 90% आम्ही फिट होतो, पण 10% आम्हाला भीती वाटत होती की ब्लड किंवा युरिन किंवा एक्सरे ह्याच्यामध्ये फॉल्ट आला तर. म्हणून 1-2 दिवसानंतर त्यांचा कॉल आला आम्हाला की तुमचा म्हणजे पॅरेंट्सला आला की तुमचा मुलगा फिट झालेला आहे आणि तुम्हाला 21 तारखेला तुम्हाला तिथे बोलवलं आहे. आणि तिथं आमची ऍडमिशन प्रक्रिया झाली. ऍडमिशन दिले. 60,000 द्यायचे होते फर्स्ट इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंट सुद्धा सगळे 60,000 आहे आणि थर्ड इन्स्टॉलमेंट 65,000. असे टोटल मिळून 1,85,000 अशी त्यांची फीज आहे. त्याच्यामध्ये ते बुक बॅग त्यांचे सगळे जे असतात ते सगळे ते आणून देतात त्या कॅन्डिडेटला. मग आता त्यांनी आम्हाला बोलवलं नाही, कारण की त्यांची स्कूलची समर वेकेशन 4 मेला ते सुट्टी देणार आहेत सगळ्या कॅन्डिडेटला तिकडच्या. म्हणून थोड्या दिवसासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं नाही. आणि मग आता डेट आली नाही, नक्की डेट आली नाही कधी बोलवणार आहे. पण आता जून-जुलैला आम्हाला बोलवते तिथे, जुलैच्या फर्स्ट वीकला असं न्यूज आलेली आहे. आणि घाबरायची काही गोष्ट नाही की मेडिकल मध्ये अनफिट झालोय, कारण की त्यांनी सांगितलेलं की तुम्ही जर मेडिकल मध्ये अनफिट झाला तरी सुद्धा तुम्ही पुणे इथल्या आर्मी हॉस्पिटल मध्ये जाऊन रिचेकअप करून तुम्ही क्लेम करू शकता. त्यामुळं एवढी घाबरायची गरज नाही मेडिकल मध्ये. तुम्ही फक्त तुमची बॉडी नीट ठेवा आणि
बॉडी नीट ठेवली की सगळं नीट होतंय आणि प्रत्येक म्हणजे निदान 6 महिन्याला तरी रुटीन चेकअप करत राहा. ओके. तर दोघांच्याही भविष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. दोघे भविष्यामध्ये जाऊन मोठे अधिकारी होतील सैनिक स्कूलमध्ये, ही अपेक्षा आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि दोघांना ऑल द बेस्ट.